क्वालिटी फॅक्टर एखाद्या सर्किटमध्ये आपल्याला रेझोनन्सचं शार्पनेस किंवा त्याची क्वालिटी दाखवते. ट्युनिंग सर्किट जर तुम्ही बघायला गेले तर त्याच्यामध्ये जसं रेडिओ मिरची मला रेडिओ लावायचा आहे 98.3 मेगाहर्ट्झ. आता त्या फ्रिक्वेन्सीला मला तोच सिग्नल पाहिजे. जर मी 98.3 लावलं आणि आजूबाजूचे जर सिग्नल मला कॅच झाले म्हणजे आजूबाजूचे फ्रिक्वेन्सीचे रेडिओ कॅच झाले किंवा त्याच पद्धतीने मला नॉईज कॅच झाला तर ते मला नकोय. तर आता ते कसं आहे सर, तर हा ग्राफ बघा. इथे सर करंट आहे वाय ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर काय आहे सर फ्रिक्वेन्सी आहे. ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. या रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपल्याला करंट मिळतोय मॅक्सिमम करंट. या मॅक्सिमम करंटसाठी आपल्याला सिग्नल कॅच करायचा आहे. तुम्ही जर हा खालचा ग्राफ बघितला तर हा थोडासा फ्लॅट कर्व आहे. या खालच्या ग्राफमध्ये गडबड आहे. काय गडबड आहे सर, जर मी फ्रिक्वेन्सीच्या थोडा पण आजूबाजूला गेलो तर काय होतं बघा, थोडा आजूबाजूला जर तुम्ही गेले ना सर तर इथे पण आणि इथे पण ऑलमोस्ट तेवढाच करंट आहे. आता या करंटमध्ये आणि या करंटमध्ये एवढा फरक नाहीये. याचा अर्थ त्याला सिग्नल डिफरन्शिएट करता येणार नाही आणि नॉईस येऊ शकतो. तुम्ही जर वरचा ग्राफ बघितला तर वरच्या ग्राफच्या जर सर मी डाव्या बाजूला गेलो किंवा उजव्या बाजूला गेलो, थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी करा किंवा जास्त करा तर करंट लगेच ड्रॉप होतोय. म्हणजे इथे करंट कमी होतोय म्हणजे आता हा सिग्नल कॅच करणार नाही. तो आधीचा मॅक्सिमम करंटवालाच सिग्नल कॅच करेल त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. म्हणजे हा चांगला ग्राफ आहे, याची क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याचा फॉर्म्युला असतो सर 1/r √EL/C. त्याचबरोबर अजून एका पद्धतीने क्वालिटी फॅक्टर डिफाईन करता येतो, तो म्हणजे काय बँडविड्थ. आता बँडविड्थचा अर्थ काय होतो, तर मी बघतो की कुठल्या करंटला हाफ पॉवर आहे, कुठल्या करंटला हाफ पॉवर आहे. तर हाफ पॉवर येते I0/√2 1/√2 टाइम्स ऑफ पीक करंटला. तर या करंटसाठी दोन फ्रिक्वेन्सी मला मिळतात, एक ω1 आणि ω2. तर या दोघांचा जो डिफरन्स आहे ना त्याला आधी बँडविड्थ आपण म्हणतो. तो जेवढा कमी असेल तेवढं चांगलं सर्किट असतं. तर सर रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि बँडविड्थचा जो रेशो आहे ना त्याला सुद्धा क्वालिटी फॅक्टर म्हणतो आणि त्याचा सुद्धा फॉर्म्युला हाच असतो.